हॅलो, कसे आहात सर्वजण? तर आज भेटणार आहोत एका अशा आईला जिने आयुष्यभर डोंगर चढले, ते केवळ कष्टाचे, वाईट परिस्थितीचे, दुःखाचे. पण त्यातूनही ती आई चालली. कित्येकदा चालताना पडली, उठली आणि आयुष्याच्या उंच शिखरावर पोहोचली. तिच्या या टप्प्यावर ती आज मागे वळून पाहते तर येतात ते डोळ्यात पाण्याचे थेंब, जे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तिच्या डोळ्यातील पाण्याची कहाणी. आजरा तालुक्यातीलच ही आई आहे, जिचा माहेर आणि सासर आजरा तालुक्यातीलच. माहेरची घरची परिस्थिती गरीब, त्यामुळे तिच्या बालपणीच मोठ्या ताईचे लग्न ठरले. अशा वेळी तिच्यासाठीही अजून एक स्थळ समोरून आले, ते या छोट्या मुलीसाठी. तिचे नाव होते राधिका. घरची परिस्थिती जेमतेम, त्यामुळे गरिबीमुळे त्यावेळी लग्नही लहान वयात लावून दिलं गेलं. अशा वेळी मोठ्या ताईच्या लग्नासोबतच तिचेही एका मांडवात लग्न लागले गेले. अवघे वय होते जेमतेम 5-6 वर्षाचं. अशा वेळी अशा वयात आई वडील भाऊ बहीण यांच्या मायेची ऊब लागते. खेळण्या बागडण्याच्या वयात लग्न लावले गेले. त्यावेळी लग्न म्हणजे काय या शब्दाची व्याख्या तर दूरच, बालपणही जिने जगलेले नसते अशी राधिका सासरी जाते. सासरी सासू सासरे तसे प्रेमळच, शिवाय दीर जाऊ असा मोठा परिवार होता. कधी शेतात तर कधी रानावनात गुरंढोरं सांभाळत बालपण निघून जातं. कामधंद्याच्या शोधात नवरदेव वयात आल्यावर मुंबईत दाखल झाले. तिथे त्यांनी स्वतःचा एखादा व्यवसाय करत प्रगती केली. प्रगती होत असताना अशा वेळी आपली पत्नी सोबत असावी म्हणून पती राधिकाच मुंबईत घेऊन आले. व्यवसायही सुरळीत सुरू होता. सुखाचे समाधानाचे दिवस जात होते. हसता खेळता परिवार वृद्धिंगत होत होता. 4 मुली आणि 1 मुलगा असा परिवार झाला होता. अशा हसत्या खेळत्या आयुष्यात नियतीचा डाव पलटतो. एक दिवस येतो, तो अख्ख्या आयुष्यालाच बदलून जातो. नियतीचा आघात असा काही येऊन जातो की जीवनाचा खेळच पालटून जातो. अचानक एक दिवस त्यांच्या पतीचा खूपच भयानक अपघात होतो. त्या अवस्थेत त्या आईवर आणि मुलांवर खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो. सोबत 5 मुलं आणि पतीचे दुखापत, त्यांची देखभाल. यावेळी त्या आईला काही सुचत नसतं. पण शेवटी जी हारेल अशी ती आई कोणती? मेंदूच्या नसा फाटाव्या इतक्या प्रश्नांचा कल्लोळ माजला होता. मुंबई माहीत नसलेली की व्यवहार ज्ञान नसलेली राधिका आई आता 6 जणांची देखभाल करत असते. मिळेल ती घरची कामं करत करत त्यांचं पालनपोषण करते. बिल्डिंगमधील बांधकामाच्या सिमेंटचं ओझं उचलण्यापासून ते साबण कंपनीमध्ये काम करण्यापर्यंत, हॉटेलमधील कामं, पाण्याचे हांडे उचलून तेव्हाचे 50 पैशांनी 1 रुपये मिळत त्या पैशावर दिवस काढले. पण कुणाकडे गरीब म्हणून हात पसरले नाही. ती स्वाभिमानी आई एका दिवसात 9 घरात काम करत, जिला चहा पिण्यासाठीही वेळ नव्हता. अशा आईने त्यावेळी घरची जबाबदारी स्वीकारली. बऱ्याचदा उपाशी झोपले, पण हार नाही मानली. महिनाभर मुलांनी आणि तिने एका पावावर दिवस काढले. पेशंटला सांभाळणे, टिकल्या पॉकेटची कामं, फळं केळी विकली. येईल ती कामं, मिळेल ती कामं करत तिच्या आयुष्याचा प्रवास सुरू होता. स्वतः उपाशी राहून मुलांना सांभाळत दिवस काढले. मी आजवर जेव्हाही तिला भेटले, तिच्या चेहऱ्यावर या दुःखद डोंगराचे दुःख नाही पाहायला मिळाले. पाहिलं तर फक्त छान असे हास्य. तिच्या या निरागस हसण्यामागे देखील इतकं दुःख आहे हे मात्र आत्ता समजलं. जेव्हा ती आई मला प्रथम ट्रेनमध्ये भेटली होती, माझ्या ऑफिसच्या बाजूच्या बिल्डिंगमध्येच कामाला होती. अगदी उतारतं वय तरी देखील ती काम करताना पाहून त्या आईवर एक जीवच जडला होता. चेहऱ्यावर नेहमी हास्य, कधी दुःखाचाही कोणाकोपरा चेहऱ्यावर जाणवला नाही. ही आहे स्पिरिट जगण्याची, याला म्हणतात जिद्द जगण्याची.
त्या परिस्थितीलाही मात करण्याची. आणि एक आजकालची पिढी जरा काय झाले की फ्रस्ट्रेशनमध्ये जाते, आत्महत्या करतात किंवा व्यसनाधीन होतात, आयुष्याला कोसत असतात. नेहमी असे म्हणतात, सर्वांचं आयुष्य चांगलं सुरू आहे, गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, आयुष्यात पार्ट्या आहेत, एक माझंच आयुष्य दुःखाने आणि संकटाने वेढलेले आहे. अशा विचारसरणीस सर्व लोकांसाठी, सर्वांसाठी राधिका आई एक सुंदर आणि अभिमानास्पद उदाहरण आहे. काय नाही आहे याकडे लक्ष देत बसण्यापेक्षा जे आहे ते किती सुंदर करू शकतो याकडे विचारशक्ती वळवली पाहिजे. कारण ईश्वराने आपल्याला सर्वांना घडवलं आहे. प्रत्येकाकडे काहीतरी विशेष करण्याची कला असते, जगण्याची कला असते. फक्त ती ओळखण्याची गरज आहे, नितांत गरज आहे. संकट कुणावर येत नाहीत, समस्या कुणाला उद्भवत नाहीत. चालत राहणे आणि चालताना पडणे, उठणे हेच तर आयुष्य आहे. आयुष्याचे टर्निंग पॉईंट आपल्याला कुठे भेटतील काही सांगता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून नाती तोडणे, सोडून जाणे, कुठेतरी स्वतःच एकटे राहणे, कर्जबाजारी झालो आहोत, आता काही जगता येत नाही. अशा वेळी संयम राखून, कष्टात सातत्य ठेवून त्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. ती शक्ती आपल्यात असते. ती शक्ती आपण जाणून घेण्याची गरज आहे. संकट आली की नैराश्यात निघून जाणे आणि आयुष्याला दोष देत बसणे ही हार मानण्याची लक्षणं झाली. कोणत्याही गोष्टीचा प्रवास हा सुखकर असेल असं कधीच नसतं. रस्त्यात खड्डे येणार, उतार चढाव येणार. आयुष्य हेच तर आहे. ऋतू बदलत राहतील, त्या ऋतूनुसार आपल्यालाही पावसाळ्यात छत्री घेऊन चालायचं असतं, तर हिवाळ्यात स्वेटर. त्याप्रमाणेच आयुष्याच्या प्रत्येक वाटेत ऋतूप्रमाणे चालत राहायचं आहे. आपल्यातील शक्ती आपण ओळखून आहे त्या परिस्थितीवर मात देत गेला तर आयुष्याच्या शेवटच्या टोकाला आल्यावर चाललेल्या पावलांची खूण तुम्हाला समाधानाचे अश्रू देऊन जातील. केलेल्या कष्टाची फळं आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या तोंडून ऐकण्यास मिळतील. आणि अशा वेळी एक गोष्ट चांगली घडत असते, ती म्हणजे आपण जेव्हा प्रामाणिकपणे आपली पायवाट चालत असतो त्यावेळी बोचणारे शब्द उद्गारणारे व्यक्ती पण सोबत असतात. पण त्याशिवाय एक मोठी ताकद असते, ती म्हणजे ईश्वरी ताकद. देव आपल्याला प्रत्येक क्षणाला पाहत असतो. जिथं आपला माणूस पडतो तिथे कुठे ना कुठे रूप बदलून माणसाच्या रूपात तो येत असतो. हा माझा अनुभव तर आहेच. शिवाय राधिका आई नेहमी म्हणत, हाताची बोटं समान नसतात, तशी माझ्या इतक्या वर्षाच्या संघर्षात काही लोक वाईट अनुभव देऊन गेले तर त्याहून चांगले लोक माझ्या आयुष्यात आले देखील. ज्यांनी मला समजून घेतले, माझी परिस्थिती समजून घेतली. हीच ताकद असते आपल्या चांगुलपणाची. त्या शक्ती आपोआप मदतीला धावून येत असतात. आज इतके वय झाले असले तरी ही आई छान चालते, फिरते, काम करते. सर्व मुलींची लग्न पार पडली. मुलगा आणि सूनही त्यांचा नीट सांभाळ करतो. ज्या परिस्थितीतून आईने जीवन जगले त्यातून प्रत्येक मुलाला बाहेर काढून सन्मानाने स्वतःच्या पायावर जगायला शिकवलं. आज कोणी उपाशी झोपत नाही. मी आज काही शब्दात लयबद्ध केलेला आजचा आईचा हा प्रवास काही ओळीत आपण पाहिला, पण तिने जगताना काय हाल सोसले असावेत याची कल्पनाही करवत नाही. पण त्या काळात काढलेल्या वाईट दिवसांची शिदोरी काळजात आजही खूप घट्ट उराशी बाळगून आहे ती आई. वाईट दिवस पाहिल्याशिवाय चांगले दिवस लाभत नसतात. तर आजचा भाग त्या आईसाठी जिने हे संघर्षमय जीवन यशस्वीरित्या पार पाडले. मला तर लेखनाचा एकच पुरस्कार भेटला आहे. अशा राधिका आईला देता येईल तितके पुरस्कार कमीच पडतील. अशा जगण्याला, अशा संघर्षाला माझ्याकडून सलाम.
असेच छान छान व्यक्तिमत्व आपण पुढच्या काही भागात पाहू. तर पुढे भेटू पुन्हा. माझ्यासोबत लेखनाचा असाच पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रुपया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.